चला ऑफिशियल सामना सुरू करा. 11:30 वाजलेत. 12वे खेळाडू पाठवा. परत जिमस्कर यांच्या शुभ हस्ते आपण देतो सतीश यांना मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग त्यांनी केली. तर सिंहगडचे 12वे खेळाडू आलेत. सिंहगड चॅम्पियन कोंडाणा फायटर्सला विनंती करतो. दोन्ही संघ 12वे खेळाडू. या 4 षटकांचा पूर्वार्ध. तर गुलशन पाटील तळोजा यांचे इथे आगमन झालेत. वेलकम, सुस्वागतम. SPL सुकापूर प्रीमियर लीग आज शेवटची रात्र. सरपंच चषक सामना सूर्य सुशांत पवन सलामीची जोडी राकेश गोलंदाज. सामना सुरू होईल. चला सत्यवान काकडे 11:29 11:30 चेंडू पडू द्या जेणेकरून अर्धा तासात एक मॅच होईल. 9 मॅचेस कंप्लीट करू. 16 मॅचेस थोडा स्पीडअप करावं लागेल कारण त्यानंतर जे 4 मॅचेस किती षटकांचे खेळवायचे तो निर्णय कमिटी कळवेल आम्हाला आणि तो निर्णय फायनल असेल. क्वार्टर फायनल, सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, फायनल किती षटकांचे असतील त्याची इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मात्र अद्याप 9वा सामना सुरू आहे आणि आपल्याला 12 मॅचेसपर्यंत 4 ओव्हरचे मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. मॅच ऑन आहे. सिंहगड चॅम्पियननं 2 घवघवीत यश त्यांनी मिळवलेत आणि आता ही लढाईसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची. सामना सुरू होईल. पहिला चेंडू मागे आकडलाय. मिड ऑफकडे पडले, कोसळले, मात्र चेंडू अडवला. गुड फिल्डिंग. कौतुक होत आहे. मोटिवेट त्यांना केले जाते. मिड ऑफकडे फिल्डर होते सुशांत पवन कोंडाणा फायटर्स फिल्डिंग टीम. 4 षटकांचा पूर्वार्ध. सिंहगड चॅम्पियननं या अगोदर सुद्धा सामने फलंदाजीच्या जोरावर जिंकलेत आणि आता पवन स्ट्रायकर एंडला. धावबाद करण्याची संधी होती. अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहिले राकेश डॉट. बघा या सामन्यामध्ये चांगलं टार्गेट सेट होणं संघ हितासाठी महत्त्वाचं आहे. सिंहगड चॅम्पियन कोंडाणा फायटर्स यांच्यामध्ये सुरू असणारी ही लढाई. सुशांत आले. व्हेरी डेंजरस बॅट्समन. सुशांतची फटकेबाजी आपण सगळ्यांनी पाहिली आणि तो स्ट्रायकर एंडला. गुड बॉलिंग. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये काहीच करून दिलं नाही. सिंहगड चॅम्पियन 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा आहेत. पांडवगड रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर हा एक सामना होणारी जो 10वा असेल. 3 चेंडू 2 धावा. नेक्स्ट बॉल. अपील जोरदार. पंचांनी फेटाळले. धाव घेण्याची तयारी. यस. पॉवर प्लेमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगले. धाव अडवण्याचा प्रयत्न. सिंहगड चॅम्पियन. सामना आता महत्त्वाचे. कोंडाणा फायटर्सला. कोंडाणा फायटर्सने या अगोदर जंजिरा जायंट्सला पराभूत केलं. कोंडाणा फायटर्सला आपण पाहिलं तो सामना लोहगड ग्लॅडिएटर्सला पराभूत केलं. त्यांनी 2 सामने जिंकलेत. 2 सामने जिंकले सिंहगड चॅम्पियननं. ऑफ स्टंपला चेंडू भेदकता थांबवले. ओ लाईन ऑफ द डिलिव्हरी पाहिलं प्रकाशची. गुड बॉलिंग. 5 चेंडू. गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. फक्त 3 धावा. पूर्णपणे थांबवलंय सिंहगड चॅम्पियनला. मागच्या वर्षीतील चॅम्पियन संघ आता गॅपमध्ये कळलाय. पाठलाग होईल. डीप कव्हर कडे सनसनीत चौकार. मिळतील धावा 4. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बघा ऑफ स्टंप वरून चेंडू स्विंग होता. गॅप शोधली. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत असताना तिथे मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रेक्षक वर्ग सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतो. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 7. सिंहगड चॅम्पियन कोंडाणा फायटर्स यांच्यामध्ये सुरू असणारी लढाई. राकेशचं पहिलं षटक 6 धावा आल्या. करंट 160ची सरासरी. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. सिंहगड चॅम्पियन आपण पाहतोय किती धावांचं टार्गेट सेट करेल. VIP डाईजवर आमची सर्व पाहुणे मंडळी SPL या स्पर्धेचा आनंद घेत असताना 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहिली. यावर्षी सुद्धा सर्वांनी छान एन्जॉय केलं. यावर्षी थोडा आपण उशिरा का होईना मागच्या वर्षी डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहिली. या वेगळे वर्षी आपण पाहिलं वेगळ्या अंदाजामध्ये वेगळा प्लॅटफॉर्म तेवढं चांगलं नियोजन नाईट फॉर्मॅट आणि पुढल्या वर्षी तिथं गुड न्यूज तुम्हाला सर्वांना माहिती आहे
महेश पाटील साहेब आमचे पुरस्कर्ते त्यांनी सांगितलं कालच डिक्लेअर केलं का पुढल्या वर्षी SPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल आणि ती बाईक इलेक्ट्रिक लो बजेट कमी नसेल तर ती ब्रँडेड नामांकित कंपनीची बाईक असेल. लक्ष उद्या मॅचकडे. ऑफ स्टंपला चेंडू विजय व्हाईट बॉल. सिंहगड चॅम्पियन आता थोडा मागे पडलाय. सेकंड ओव्हर भरपूर बाहेर होता पंचांनी लाईन रीड केली त्यानंतर इशारा आला व्हाईट बॉल. धावसंख्या सिंहगड चॅम्पियन 8 धावा. कुंडाना फायटर्स पुढ्यात ठेवलाय झेल घेण्याची संधी फिल्डर आहे तिथे पकडला झेल. व्हेरी गुड कॅच. मिळाला धक्का. आउट होईल सुशांत. पवन सॉरी माफ करा पवन फ्रंट फुटला आले स्ट्रोक बनवला खोदून खेळण्याचा प्रयत्न आणि येथे विकेट मिळाले. धावसंख्या आपण पाहतोय टोटल आतापर्यंत 8. सेकंड ओव्हर 8 धावा आहेत. दत्तराज DJ चा आम्ही धन्यवाद देतो. 4 रात्रीमध्ये त्यांना आपण ऐकलं. सेकंड ओव्हर सिंहगड चॅम्पियन कोंडाना फायटर्स. सुरू असलेला सामना जो क्रमांक 9वा तर 10वा सामना असेल पांडवगड रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर्स. जो 10वा सामना. धावसंख्या 8 1 विकेट सिंहगड चॅम्पियन. बघा विजय वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं षटक त्याचं सूर्य. छोटासा रनअप कोंडाना फायटर्सला माहिती आहे का हा सामना सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहिली तर लॉंग ऑन आहे मिड विकेट आहे रिप्लेसमेंट. पुन्हा चेंडू थोडा बाहेर ठेवला आणि तिथे ढकलला अप्पर कटच्या माध्यमातून. धावा मिळती 2. थांबवण्याचा प्रयत्न सूर्य. आतापर्यंत एकही मोठा फटका आतापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार नाही. गोलंदाज थोडे हवी होतात त्यांनी खेळपट्टीचे अंदाज बांधले आणि या पोषक खेळपट्टीवर सुंदर गोलंदाजीचं सादरीकरण. जेव्हा पहिलं षटक फेकलं गोलंदाज होता राकेश आणि आता विजय त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ती छान कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू धावा 10. सिंहगड चॅम्पियन. पुढचा चेंडू लूज बॉल गती कमी केली आणि आता बीट करताना पंचांनी वॉर्न केलं डिक्लेअर झोनमध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 11 11 रन्स. विकेट गेले 1 बाद झाला फलंदाज पवन इज अ व्हेरी डेंजरस बॅट्समन. मात्र ती विकेट हवी होती त्याला बाद केलं. तो मात्र पॅव्हलियनमध्ये परतलाय. नवीन फलंदाज झाला प्रजांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा. तो जर सेट झाला तर चांगले फटके येतील. सुशांत 3 चेंडूचा खेळ समाप्त. 5 वर वैयक्तिक तो खेळतोय आणि खूप काय अपेक्षा असतात जेव्हा तुमचा प्रमुख खेळाडू मैदानावर खेळत असतो. त्याच्याकडून एका चांगल्या खेळाची अपेक्षा असते. विजयाचं उद्दिष्ट दोन्ही संघाने ठेवलं आणि त्या झंझावाची आता गरज आहे बॅटिंग टीमला. ते वादळ ते फयान जर मैदानावर सुशांतचं आक्रमण होणं आता सिंहगड चॅम्पियनला महत्त्वाचं आहे. पुढ्यात ठेवला स्टेट इट खेचलाय लॉंग ऑनकडे फिल्डर आहे तिथे. गुड फिल्डिंग कौतुक होईल. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 12 वर पोहोचले सिंहगड चॅम्पियन. मात्र गोलंदाजी बघा अतिशय कठीण गोलंदाजीला सामोरं जावं लागतं कारण तब्बल चेंडू झाले आत्तापर्यंत 10 आणि एकही चौकार नाही एकही षटकार नाही. कमी संघ असे असतात कमी गोलंदाज असतात त्यांना कंजूस गोलंदाज म्हटलं जातं आणि ती कंजूसी गोलंदाजी विजयकडून पुन्हा एकदा समोर ठेवला. लॉफ करण्याचा प्रयत्न प्रशांतला थांबवलंय. 11 चेंडू झालेत एकही मोठा फटका नाही. टाळ्यांचा आवाज होते मोटिवेशन. रोशन जाधव यांची बॅट मिळाली का बघा त्यांना टेन्शन आलंय कारण ती बॅट त्यांना गिफ्ट मिळाली होती सरप्राईज. लास्ट बॉल धावा 12 सिंहगड चॅम्पियन. समोर ठेवला डीपकडे खेळला डिक्लेअर झोनमध्ये 2 षटकानंतर
पंचांचा इशाऱ्याला डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा मिळतील. 2 षटकानंतर नो टीम मीटिंग. फिल्डिंग टीम लक्ष द्या, कोंडाणा फायटर्स. तर टॉससाठी पहिला कॉल असेल पांडवगड रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर. आपण आमच्या VIP डाईस जो अतिथी कक्ष आहे तिथे येऊन बसा. आपण जो 10वा सामना असेल पांडवगड रायडर्स, तुम्हाला कॉल केला आम्ही, पहिला 2च कॉल करू. 2 षटकानंतर धावफलक 14. मंडळ SPLचा थरार सुकापूर गावातील काही पाहुणे मंडळी. वेट अंपायर काय डाऊट्स आहेत? मॅच ऑन आहे, इकडे बघतील ते. चला मॅच सुरू ठेवा. बघा नंदू आलाय ओव्हर नंबर 3. 14 धावा धावफलकावरती. विकेट एकी मोठा फटका नाही सुशाने. फटका बनवला मात्र मागे गेलाय. चांगला फटका होता आणि पंचांचा इशारा मिळतील 2 धावा. प्रेक्षक बघा तिथे कॅमेरामननी दाखवलं. जरा कॅमेरामन मेन प्रेक्षकांना कव्हर करा, बरं पडेल. बघा आपले प्रेक्षक अभिवादन करतात. सुकापूरची जी मंडळी कॅमेरामनने त्यांना दाखवलं स्क्रीनवर. बघू द्या सगळ्यांना, प्रेक्षकांना फिरवा जरा. आज फायनलची रात्री बघू द्या सर्व चेहरे. कुणी कुणी SPLला आपण पाहतो योगदान दिलं अशी सर्व खेळाडू. आणि बघा ही प्रेक्षकांची चाहत्यांना आपण पाहतो फुल्ली सपोर्टर. थर्ड ओव्हर VIP डाईसकडे सुद्धा काही पाहुणे मंडळी. चर्चा सूर्य प्रज्योत आपण कनेक्ट व्हा. प्रज्योत पाटील. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा 16. नंदूला पाहते बघा काय कव्हर केलंय. मागे चुलीवरचं जेवण सूर्य आणि ते आता लाईव्ह पाहतात. तिकडे आम्ही मगाचपासून ओरडत होतो का जेवण संपेल तिकडे जा, मात्र हे सरप्राईज सिक्रेट मागे. तर रियान राहुल पोपेटा यांच्या वतीनं नंदूनं जर विकेट घेतली तर 1000 रुपये रोकडा. सुशांत थोडासा नंदूवर दबाव आहे. गुड बॉलिंग. नंदूनं चांगलं षटक हाताळले. तिसरं षटक बघा. काल अजिंक्य तारा संघ खेळला. तुम्हाला सांगू शकतो करण कदमनी काय झंझावत खेळला. त्यांनी मॅच विनर खेळाडू खेळला आणि जेव्हा त्यांनी सामना जिंकून दिला ते हरले होते, मात्र जिंकून दिला त्या करण कदम. माऊली प्रतिष्ठान आणि संयोजकांच्या वतीनं काही महत्त्वाची आम्हाला माहिती मिळते, जरूर पोहोचू. डीपकडे खेळलाय सनसनाती वेगाने चेंडू मिळतील. धावा 4. तर माहिती आम्ही देतोय. तर काल करण एक मॅचमध्ये अजिंक्य ताऱ्याचा जो तुफानी खेळला आणि त्याचा खेळ पाहून महेश पाटील साहेब आमचे पुरस्कर्ते भारावून गेल्या आणि त्यांनी ऑन दी स्पॉट सांगितलं का करण तुला तुझ्या चांगल्या खेळासाठी आम्ही उद्या स्पोर्ट्स शूज देतोय. तर टाळ्या उद्या. आणि आता करणचा आपण एक विशेष नामांकन देऊन
तोच करण उर्फ देवा 7 मध्ये 23 खेळला सामना त्यांनी जिंकून दिला अजिंक्य तारासाठी. इकडे पाहायचं मैदानावर काय होतोय तिथे तिघ जण एकत्र. चौथा गेला बघा, 2-3 गेले, चौथा सुद्धा आला. तर करण यस निक नेम त्याचं होतं देवा. देवा भाऊ या देवा भाऊ. देवाने काल खुश केलं. देवा थापा एक आम्ही पैलवान पाहिला आणि आता करण देवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव सुद्धा निकनेम देवा. आणि आता आपला करण देवा. तिसरं षटक धावा 25. सिंहगड चॅम्पियन. माऊली प्रतिष्ठानाच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं देवा आपण या VIP डायन्सकडे आपल्याला आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. तिथे कालच्या उत्तुंग कामगिरीबद्दल तो सामना जिंकून दिला आणि महेशजी पाटील साहेब यांनी असलेलं प्रेम काल व्यक्त केलं आणि त्याला जो दिलेला शब्द महेश दादा पुरा करतात. आणि आता आपण प्रतिष्ठानच्या वतीनं त्याचा सन्मान घेणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. चला देवा या. करण कदम अजिंक्य तारा देवा कुठे आहेत आणि माऊली प्रतिष्ठानाचे सर्व संयोजक. या आपण एक विशेष धावसंख्या 27. प्रशांत 7 बॉल 13, सुशांत 7 बॉल 11. सिंहगड चॅम्पियन 1 गडी बाद 3 ओव्हर नंतर 27. तर करण आलाय यस त्याला आपण कॅश प्राइज देतो. अजिंक्य ताराचा करण देवा. टाळ्या उद्या करणसाठी. तुफानी खेळला, बहारदार खेळला आणि एक विशेष सन्मान. स्पर्धेची आठवण SPL म्हटलं तर करण तुझी देवा खेळी कोणी विसरणार नाही. आणि स्क्रीनवर आपण पाहतोय राजेशजी भाऊ आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दिलेला शब्द आज आपण पाहतोय. त्याला आपण स्पोर्ट्स शूज देण्यात होतो, मात्र तेवढ्याच किमतीचं स्पोर्ट्स शूजच्याच किमतीचं आपण कॅश त्याला दिलं. करण कदम काल त्यांनी चांगला सामना दाखवला. गेलेला सामना सुद्धा जिंकता येतं. व्हाईट बॉल सामना सुरू ठेवा, पंच आमचं लक्ष आहे, आपण फक्त मॅच ऑन ठेवा. तर माऊली प्रतिष्ठानांच्या वतीनं त्याचा विशेष सन्मान आपण केला. खूप छान तो खेळला काल. ट्राय केला ऑन साईडला, वेगानं फिल्डर आहे तिथे बघा. देवाचा हा यथोचित सन्मान. बघा तुम्हाला जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करा, ती संधी कॅपिटलाइज करा, तिथे आपलं 100% योगदान द्या. आणि देवानं काल करणनं तेच केलं. अजिंक्य तारासाठी जेव्हा खेळला त्यांनी खूप छान योगदान दिलं. ग्रेट इनिंग खेळला, ब्रिलियंट क्रिकेट दाखवला आणि त्याला आपण इथे सन्मानित करतोय. 4थं षटक धावा 29. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अप्पर कटच्या माध्यमातून कव्हर कडे चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. चौकार. धावफलक टोटल पुढे सरकेल. माऊली प्रसाद इव्हेंटचा हा येतोय SPLचा ब्रँडेड 4. धावसंख्या टोटल आपण पाहतोय बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 33 वर पोहोचलाय. 33. चेंडू शिल्लक 4. सुशांत आणि प्रशांत सिंहगड चॅम्पियन कोंडाणा फायटर्स. वेगवान चेंडू आता बीट केलं प्रशांतला. दोन्ही फलंदाज सेट आहेत. फलंदाजी आवडले असेल तर टाळ्या होऊ द्या. त्यांनी संघाचा डाव सांभाळला. अजूनही चेंडू बाकी 3 धावा आहेत 33. 8 मध्ये 12 खेळतोय. मोहनकडे सुद्धा ती जबाबदारी आहे. 12 मॅन जर सरनेम माहिती असेल तर ते कळवा. टीम ओनर्स नेम माहिती असेल तर ते कळवा, आम्ही ती इन्फॉर्मेशन पोहोचू तुमच्याकडे. गुड बॉलिंग मोहन. चेंडू शिल्लक 2 धावा. फलकावरती 34. सिंहगड चॅम्पियन. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. शेवटचा कॉल पांडवगड रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर. लास्ट कॉल, यानंतर कॉल होणार नाही. स्ट्रिक्टली वॉर्निंग. 2 चेंडू बाकी. स्ट्राइकर एनलाय सुशांत का बल्ला जब चलता है तब किसी का नहीं चलता. असा सुशांत आहे. त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, गुणवत्ता. 8 बॉल 12. आक्रमण, बॅट फिरवली डीप कडे, फिल्डर विकेट. सेलिब्रेशन. 34 वर दुसरा धक्का. बघा झेल पकडला. फिल्डर नेम विक्रम. गुड कॅच विक्रम. सुशांत नाराज आहे. लास्ट बॉल. नवीन फलंदाज कुणाल.
कुणालकडे सुद्धा ती दमखम आहे. कुणालची खेळी आम्ही मागच्या वर्षी पाहिली, काय खेळला होता कुणाल 2 मॅचमध्ये. सगळ्यांनी त्याचा आनंद पाहिला. त्याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे आणि त्याच्याकडे आक्रमकता कुठून कुठून भरलेली आहे. शेवटचा चेंडू, धावसंख्या 34, लास्ट बॉल, सिंहगड चॅम्पियन SPL. कुणाल आलाय, फिल्डिंग सेट केलं. 11:49 मध्यरात्री, मॅच नंबर 9 आपण पाहतोय. चला मॅच ऑन. लास्ट बॉल. कोंडाणा फायटर्स गोलंदाज मोहन ज्याने आतापर्यंत 7 दिल्यात. समोर कुणालने केला वार, लॉंग ऑन कडे झाली मिसफील्ड. बॅकअप रेडी, गॅदर केला थ्रो आणि तिथे 2 धावा. 34 + 2 36 आणि 37. बघा सांगता सर्व खेळाडू, फिल्डिंग टीम कोंडाणा फायटर्स. टार्गेट 37. चला टॉस करूया आपण. पांडवगड रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर या तिकडे टॉस करूया. पटकन या, लगेच या. 11:50 झालेत आणि हा सामना सोडून 1 2 3 4 5 6 मॅच बाकी आहेत. 6 मॅच. हा सामना सोडून 6 मॅच. खंदेरी यंगस्टर आले नाही का? टॉस जिंकला, डिसिजन त्याने इथेच द्या, सोडू नका. डिसिजन इथेच द्यायचं. आम्ही 4 रात्रीमध्ये सांगतो तुम्हाला, स्टेजवर तुम्हाला डिसिजन द्यावं लागेल. तर यस, खंदेरी यंगस्टरनं टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंगला पसंती दिल्या. फलंदाजी ते करणार. बघा जेवणाचं कोणी बाकी असेल तर जेवून घ्या आपण. चला फिल्डिंग पाठवा. सिंहगड वेळ नाही आता ती वेळ नाही आहे, नाही तर सकाळी 4 वाजतील, जास्त पण वाजतील. नाही आज नाही तेवढे वाजवायचे. 6 मॅच बाकी होतील. फक्त फास्ट खेळा, सगळ्यांनी सहकार्य करा. चला सिंहगड टीम मीटिंग. चला उद्यापासून गावामध्ये सप्ताह आहे, थोडा लवकर फ्री होतील सर्वजण. बघा बॅटिंग टीमला सूचना देतो, खेळाडू कक्ष आहे तिथे कुणी बसू नका. फक्त खेळाडू बसतील खेळाडू कक्षाकडे, बाकी कुणी बसू नका. चला विनंती असेल मॅच ऑन करा लगेच. बॅट्समन अजून का जात नाही? नेक्स्ट मॅच पांडवकडा रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर. टॉस जिंकला खंदेरीनं आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग. त्यानंतर लीग मॅचेसचा शेवटचा सामना असेल विशालगड हंटर्स आणि वर्धनगड एव्हेंजर्स. बघा शॉर्टेस्ट टीम मीटिंग संगनायकाने तिथे केलेली आहे डन. सिंहगड चॅम्पियन फिल्डिंग करतोय कोंडाणा फायटर्स. SPL चे हे पर्व. तर विजयासाठी 37 करायचे. आघाडीची जोडी विजय आणि यश. सच ब्युटिफुल प्लेयर्स.
चंद्रकांतजी पोपेडा आमचे लेजंड क्रिकेटर उद्योगपती. माऊली प्रसाद इव्हेंटचे आम्ही पाहतोय MD मॅनेजिंग डायरेक्टर युवकांचे मार्गदर्शक. चला टायमर सेट केलं. चला स्कोरर 11-54. पंच 11-55ला बॉल पडू द्या. 11:30ला सामना सुरू झाला. अर्धा तास त्यांनी वेळ घेतला आणि जर इनिंगला अर्धा तास घेतला तर बघा किती उशीर लागेल. इनिंगला जर अर्धा तास घेतला तर 6 मॅचेस आहेत, 6 तास लागतील. चला मॅच स्पीडअप होईल. सिंहगड चॅम्पियन आणि कोंडाणा फायटर्स. टार्गेट आहे 37. विजय यश. तुमचे सलामीवीर जर बॅटिंग चांगली झाली तर मॅचला थोडी वेगळी मजा येते आणि आता तोच प्रयत्न केला जाईल. विजय आणि यश राऊंड विकेट. ओ वेगवान अपील. यस आउट. बाबा प्रशांत उर्फ मामा, काय त्यांनी उडी मारली जागच्या जागी. ती बघण्यासारखी उडी होती. रिप्ले पाहू शकता. स्क्रीनवर दाखवा. स्क्रीनवर दाखवा आपण. SPL मध्ये आपण पाहतोय प्रशांत उर्फ मामा यांची उडी लक्ष वेधून घेणारी. सर्वांना खुश केलं. सेलिब्रेशन. अपील जोरदार. 1 2 3. तिसरी उडी तर खूप मोठी होती आणि कदाचित ही व्हिडिओ व्हायरल होऊ शकते. हॅट्रिक घेतली तर किंग्स 11 कडून 500 रुपये. चला हॅट्रिकला एवढी आपण पाहतोय. आता फास्ट क्रिकेटमध्ये सिंगल डबलला प्राईज जास्त येतं आणि आता राऊंड विकेट. समोरून प्रशांत आणि मामा. मामा तो मामा. फलंदाजांना मामाच बनवतोय. विकेट नंतर डॉट. मागे प्रकाश. ते थांबणारे नाही आहेत. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बनवले. थांबवायचे. विनिंग टार्गेट 37. गोलंदाज प्रशांत. डॉट विकेट. समोर उभा आहे राकेश. काय गोलंदाजी. मेडन टाकली तरी 500. विकेट हॅट्रिक टाकली तरी 500. किंग्स 11 पनवेल. अशक्य असतं, थोडं कठीण असतं, डिफिकल्ट टास्क असते. चला प्रशांत उर्फ मामा. विकेट. डॉट डॉट. 4 चेंडू डॉट. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. प्रशांत उर्फ मामा. मामा तो मामा. आता फलंदाजांना बनवलाय मामा, कारण मागे उभे आहेत काका. प्रशांत. 4 चेंडू डॉट. 5वा चेंडू. आणखीन एक. SPL मध्ये मामा चमकणार का. 5 चेंडू समोरून तो आपण पाहते चकून जातात. बंबेरी करणारी गोलंदाजी. बघा मेडनोर आलंय त्या. चांगले प्रयत्न होते. एकदा टाळ्या उद्या प्रशांत उर्फ मामा यांच्यासाठी. काय षटक हाताळलं. गुड बॉलिंग. काहीच वाकडं करून दिलं नाही. दिशा, टप्पा, विभिन्नता, शैलीदार गोलंदाजी आणि फक्त धावा आली या ओव्हरमध्ये. एक गुड बॉलिंग. सत्यवान काकडे सुद्धा मामांकडे बघत बसलेत. त्यांनाही सुद्धा विश्वास नव्हता. फिल्डिंग एकत्री नको, प्लीज कोऑपरेट. आता तो वेळ नाही. मामांची ती 3 उडीचा प्रकार कदाचित व्हिडिओ व्हायरल होऊ शकते. सेलिब्रेशन जंप उडी. 18 मध्ये 36. 18 बॉल 36. तर खंदेरी यंगस्टर्स आपल्याला रेडी राहायचं. यानंतर लगेच तुमचा सामना आहे. खंदेरी यंगस्टर्स टॉस जिंकला, फिल्डिंग करणार आणि पांडवगड रायडर्स तुम्हाला बॅटिंग करायचं. जो सामना असेल 10वा. मॅच ऑन आहे. कोंडाणा फायटर्स सिंहगड चॅम्पियन. गुड बॉलिंग केली
प्रशांत मामन आणि आता षटक घेऊन आले पवन. धावसंख्या फक्त 1. पवनसाठी समोर उभा आहे राकेश. 5 बॉल मध्ये 4 डॉट खेळलेत राकेश. आता मागे काय झाले ते विसरावं लागेल. आक्रमण आला बॅटच्या मधोमध. विकेट तिकडे पुन्हा होते मामा. आणि आज त्यांचे दिवस, आज रात्र त्यांची. प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो. प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 500 रुपये आहेत. किंग्स 11 पनवेल ग्रुप यांच्या वतीनं मामांसाठी प्राईज व्हायला पाहिजे. आज या इनिंगमध्ये त्यांनी सर्वांना खुश केलं. चर्चा जिथे होते पवन हे प्रत्येक विकेट 500 तर मिळालेत. तर पांडवगडाने टॉस जिंकला का? मग इन्फॉर्मेशन चुकीची आली. यस, करेक्शन करतो, डोंट वरी. तर पांडवगड आम्हाला आधी आली. पांडवगड रायडर्सनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग ना. मग तुमचा स्क्वॉड रेडी राहा. न्यू बॅटर नेम. सेकंड ओव्हर टार्गेट विजयासाठी लक्ष असेल आणि त्या लक्षाचा 37चा पाठलाग करायचे. तर मोहन दादांची विकेट घेतली तर 2000 प्राइस वाढले. चला लक्ष उद्या मॅच कडे. मोहन पवन यांचे षटक. टार्गेट विजयासाठी 37. मॅच ऑन एम. सिंहगड चॅम्पियन आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना मॅच ऑन. राऊंड विकेट. ओ शांत पवित्रा घेतलाय. थांबवण्याचा प्रयत्न. 37 विश्वास आहेत. मोहन आणि यश सिंगल. टार्गेट 37 आणि सेकंड ओव्हर धावा 2 विकेट. मॅच ऑन आहेत. मध्यरात्र आता घड्याळामध्ये वाजलेत 12 वाजलेत. घड्याळातील 12 वाजण्यासाठी घड्याळातील 3 काट्यांना एकत्र यावं लागतं आणि आता एकमेकाची 12. आता मध्यरात्रीचे 12 वाजलेत. 2 संघ एकमेकांचे 12 वाजवण्यासाठी मैदानामध्ये आहेत. समोरून आता बीट करताना थांबवलं अक्षरशः. या अगोदर अपयशी राहिले विजय, त्यानंतर राकेश, आता यश आणि मोहन. 3 चेंडू धावा केवळ 2. रिक्वायर 100 वाढला. आता 14ची सरासरी पाहिजे. करंट 100 फक्त 1.33. 15 बॉल 35. 2 धावा 2 विकेट. 37चं टार्गेट. डीप स्क्वेअर लेग कडे सिंहगड मागच्या वर्षीचा चॅम्पियन. उगाच हा संघ नाहीये या नावाची चर्चा होत्या. प्रकाश सांगेल सिंगल आपल्याला चालेल, मात्र फटके नको. कदाचित त्याच योजनेवर काम होईल. थोडा तणाव वाढेल. प्रकाश यांना आम्ही पाहतो. प्रकाश केनी जे मागे उभे आहेत, प्रचंड अनुभव आहे आणि तिथून सर्व सूत्र हलवली जातात. या मॅचमध्ये काय होणार सर्वांना उत्कंठ आहे. येणारी 14 बॉल 33. गुड बॉलिंग. 4 धावा 2 विकेट. पुढचा चेंडू पवन राऊंड विकेटनं ऑन साईडला ड्राईव्ह केला डीप कडे आणि मिळतील धावा. 4 चौकार. गुड बॅटिंग. सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा तयार होते. राऊंड विकेटनं समोर ठेवला. क्रॉस बॅटेड. सामना सोडायचा नाही. पहिलं षटक राहिलं फक्त 2 धावेचं आणि आता दुसरं षटक. टार्गेट आहे 37. धावा झाल्या 8. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. रिक्वायर 100. आता 13:38ची सरासरी जिंकण्यासाठी. कोंडाणा फायटर्स. कोंडाणा विरुद्ध सिंहगड चॅम्पियन. 8 धावा 2 विकेट. सेकंड ओव्हर दुसरं षटक आहे. लास्ट बॉल. 2 षटकानंतर कंपॅरिझन केली आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. नेक्स्ट बॉल. खोलात टाकल्या ड्राईव्ह करताना ऑन साईडला फिल्डर आहे तिथे. सिंगलनं बिघडणार नाही, मात्र कमबॅक करताना सिंहगड चॅम्पियन. 2 षटकानंतर विनिंग टार्गेट 37. आता ॲनालिसिस राहिले.
चला लक्ष उद्या मॅच कडे 12 बॉल 28. चला फास्ट खेळा. आवाज आलाय सत्यवान बापूंचा. 12 वाजून 4 मिनिटं. 7 मॅचेस खेळवायचे अजूनही, नाहीतर सामने 1 किंवा 2 षटकांचे होतील. 12 बॉल 28. मोहन यांच्या विकेटसाठी 2 हजार आहेत. किंग्स 11 पनवेल यांच्या वतीनं. धावा 9, 2 विकेट. स्ट्रायकरला यश. पहिला चेंडू व्हाईट बॉल. समीकरणे 12 मध्ये 27. सामना सूर्य मैदानावर. कोंडाणा फायटर्स विरुद्ध 2 हात करताना दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. कोंडाणा विरुद्ध सिंहगड चॅम्पियन. सिंहगड मागच्या वर्षीचा चॅम्पियन. पंचांचा इशारा येतो का एकत्रित देता नका एकत्रित देऊ, काही गरज नाही, नाही तर पॅनल्टी असेल. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर रेफर केलं. चेक करतो आपण. कशासाठी आपण चेक करूया आधी. थ्रो बॉल चेक करतो आपण. रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहूया आपण. चेंडू कशा पद्धतीने अँगल करतोय ते चेक करूया इथे. वॉन सुद्धा केले त्याला. गोलंदाज सामना सुरू राहू द्या का, डोंट वरी ना. ऑन साइडला मिड ऑन कडे नाही, सुरक्षित डिसिजन येतो पाहिला जातो इथे आपण जरूर पाहतोय. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 37 करायचे. 11 चेंडू. 11 चेंडू आणि 11 झालेत. आता करायचे विजयासाठी 37. 11 बॉल 26 ची गरज. कोंडाणा फायटर्स विरुद्ध सिंहगड चॅम्पियन. समोर ठेवला लॉफ होईल. मिड ऑफ कडे फिल्डर आहेत तिथे. यस, धाव मिळणार 1. मग असा जो डिसिजन होता त्यावर काही चर्चा होते. ऑफिशियल्स कनेक्टेड, मॅनेजमेंट कनेक्टेड, तर नक्कीच येणारे 10 चेंडू 25 धावेची गरज. 10 बॉल 25. मॅच ऑन. 11 झाले 37. समोर आहे मोहन. 10 मध्ये 25. मोहन पायाचा वेध. अपील जोरदार नाही, इशारा आला. डॉट बॉल. 9 चेंडू आणि 26. कंटिन्यू 3-6 3000. किंग पनवेल चेक करते. पंच तेच चेक करतात. आहेत ऑफिशियल्स आहेत, मॅनेजमेंट सुद्धा आहे. किंग 11 पनवेल. चला मॅच ऑन आहे. धावा धावफलकावरती 11. टार्गेट 37. 9 बॉल 26 ची गरज. सामना जिंकायचा असेल तर मोहनकडून एक मोठा वादली फटका पाहिजे. स्लोवर 1 ऑन साइडला बाहेर होता. येस, व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा पाहू शकतो. येणारे 9 चेंडू 25 धावा. कोंडाणा फायटर्स सिंहगडच्या चॅम्पियननं 2 वेळा त्यांचा झंझावात दाखवला. 2 वेळा त्यांनी जलद गतीनं सामने जिंकले आणि आता ही लढाई महत्वाची. जरूर प्रकाश आहे तिथे. सिंगलला फारसं बिघडणार नाहीये. धाव घेण्याची तयारी. धोका होता पण हा अनर्थ टळला. येणारी चेंडू 8. धाव संख्या अजूनही पाहिजे 24. रिक्वायर्ड 118 ची सरासरी. कोंडाणा फायटर्स विरुद्ध सिंहगड चॅम्पियन. 13 धावा झाल्यात. 8 बॉल 24. यश 5 चेंडूमध्ये 8. मोहन 4 चेंडूमध्ये 2. विनिंग टार्गेट विजयासाठी 37. सिंहगड चॅम्पियन आपण गोलंदाजी करतोय. चला आपण मॅनेजमेंटची हेल्प घ्या पंच आणि डिसिजन कळवा लगेच. 8 बॉल 24. 8 चेंडू 24 धावा. मॅच ऑन आहे. मैदानावर काय होऊ शकेल. धावसंख्या 13. समोर उभा यश. 8 बॉल 24. खोला चेंडू. गुड बॉलिंग. अगदी पुढ्यामध्ये ठेवला. पंचांकडे दाद मागतोय. पंचांचा कुठलाही इशारा येत नाही. समीकरण आपण जरूर पाहतो. येणारे चेंडू आणि धावांचं. धावसंख्या 13. करायच्या 37. ॲनालिसिस आपण पाहतो. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू शिल्लक 7. 24 धावेची गरज. 7 बॉल 24. सिंहगड चॅम्पियन कोंडाणा फायटर्स. समोरून चेंडू थांबवला अक्षरशः.
3 षटक समाप्त. गोलंदाजी आवडली असेल तर सिंहगड चॅम्पियनसाठी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. गुड बॉलिंग. चला सिंहगड चॅम्पियन प्लीज नो टीम मीटिंग, बॉलर चॉईस करा. तर महेश दादा पाटील आमचे संयोजक यांचं इथे आगमन झालेत. त्यांनीच काल डिक्लेअर केलं होतं करणचा खेळ पाहून ते भावूक झाले आणि तिथे त्यांनी आनंद दाखवला. त्यांनी सांगितलं की या खेळाडूला आपण ब्रँडेड शूज देणार त्याच्या आकर्षक खेळीबद्दल. आणि काल जे त्यांनी बोललं आज ते करून दाखवलं. आणि माऊली प्रतिष्ठानाच्या वतीनं आम्ही करण कदम अर्थातच त्याचं निकनेम होतं देवा आणि देवाला दिलं नामांकन. पुढल्या वर्षी SPL सर्वांसाठी पर्वणी असेल. पुढल्या वर्षी SPL सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषक घेऊन येते. मॅन ऑफ द सिरीज ब्रँडेड बाईक अगदी साधी सुधी इलेक्ट्रिक नसून लो बजेटची नसून क्वालिटी बाईक्स पुढल्या वर्षी SPL मध्ये आपण पाहणार आहोत. मॅच जिंकली तर 2000 बॅटिंगला राहुल पोपेटा. मोहनदादांसाठी CCD लाईव्ह इव्हेंट्स 500 रुपये मोहनसाठी. प्रत्येक 6ला सिंगलला कसे लावणार कोण, कमी असतात असे सिंगल लावणारे. सिंगल षटकार लावणारे ना पण कमी असतात आणि आज लागले प्राईज. मोहन सामना जिंकू शकतात बघा. षटकारासाठी 500, 3 आले तर 1500, 4 आले तर 2000. लाईव्हचे आमचे ऑपरेटर बोलतात मी जर बॅट्समन असतो तर लगेच गेलो असतो आणि 4 षटकार मारून आलो असतो. 6 बॉल 24. चला वेळ खूप घेतात पंच. बापू काय चाललंय. 6 चेंडू 24. सिंहगड चॅम्पियन आणि कोंडाणा फायटर्स. चला मॅच ऑन ठेवा, वेळ नको, वेळ जास्त झाला या मॅचसाठी. पुढचा चेंडू समोर ठेवला, क्रॉस तिकड्या, फिल्डर आहेत. सिंगल सिंगल सिंगल. स्ट्राईक रोटेटचा प्रयत्न तिकडे. प्रकाश झाले आक्रमक. प्रकाश बाई तापले. काय चाललंय मैदानावर. सामना सोडायचा नाही. वातावरण गरम झालंय. पंचांची चर्चा होईल, पंचांचा निर्णय येईल आणि त्या निर्णयाचं स्वागत होईल. फिल्डर एकत्र येऊ नका प्लीज, कोऑपरेट. आता तो वेळ नाही आपल्याकडे. डिसिजन येईल. आपण एकमेकांना ओळखतो, आपले सर्व खेळाडू आणि डिस्कशन तिथे होते. कोंडाणा फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध सिंहगड चॅम्पियन. मॅच नंबर 9, मॅच नंबर 10 पांडवगड रायडर्स आणि खंदेरी यंगस्टर जो 10वा सामना असेल. चला सत्यवान काकडे यांचा इशारा आलाय. का उशीर होते. 12:11. असा उशीर झाला तर महत्त्वाचे जे 5 मॅचेस आहेत ना ते 1 किंवा 2 ओव्हरचे सुद्धा असू शकतील जर आयोजकांनी ठरवलं तर. मग तेवढी मजा नसते. तुम्हाला संघ पण जास्त खेळवतो आणि ओव्हर्स पण 4 देतो. हे खूप चांगलं आहे. कमी स्पर्धा आम्ही पाहतो. 5 चेंडू 22. एंट्री फी सुद्धा नाही आहे. SPLचा आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे, एंट्री फी सुद्धा नाही आहे आणि कोणती फॉर्म फी सुद्धा नाही आहे. हे महेश पाटील, राजेश पाटील आणि आमचे करू शकतात. रुपेश पाटील असतील. कोणती प्रवेश फी नाही आहे. येणारे 4 चेंडू आणि 22 धावेची गरज. राऊंड विकेटनं आक्रमणाचा प्रयत्न. आता वेळ निघून चालले. डीपकडे फिल्डर आहेत. सिंगलनं काही बिघडणार नाही. कोंडाणा फायटर्स. आता येणारे चेंडू असतील बाकी 3 आणि पाहिजेत 20. पंचानं कॉल केला. वेस्ट साईड चेक करतो TV अंपायर. वेस्ट साईड चेक करूया. जेव्हा रिव्ह्यू येतो ना तेव्हा भरपूर 2 ते 3 मिनटं तो वेळ जातो. आत्ताची आलेली मॉडर्न्स 12वे खेळाडू कधी कधी 1 नसतो, कधी कधी 4-4, 5-5 असतात. आणि आता या वेगळ्या अँगलने चेक करतो आपण. तर नेक्स्ट मॅच मी सूचना देतो का पांडवगड रायडर्स आपला स्क्वॉड फक्त रेडी ना. जसा शेवटचा चेंडू संपेल रिझल्ट येईल तुम्ही धावत जाऊ शकता कुणाची परवानगी न घेता. यस चेक करतो आपण. कोंडाणा फायटर जिंकेल की सिंहगड चॅम्पियन जिंकेल. टार्गेट 37. नाकीनं वानलं थांबवलं सिंहगड चॅम्पियननं. निर्णय वेस्ट साईड फेअर अँड फेअरची चर्चा होईल. डिसिजन पेंडिंग.
यस नो बॉल. वेस्ट साईड कमरेपेक्षा वरतो होता आणि फायनली पंचांनी ओळखलं. 9+1 आता समीकरण असेल. एकूण धावा धावफलकावरती टोटल 18. गुड कमबॅक. कुणाल कुणालची बॅटिंग आम्ही मागच्या पर्वामध्ये पाहिली. सच डेंजरस बॅट्समन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे चेंडू असतील 3-19. तर राहुल पोपेटा आमचे चालले तिथून प्रस्थान घेत असताना अगदी येतील ते थोड्या वेळात पुन्हा. तर ते घरी चाललेत कारण त्यांची येतील थोड्या वेळात येतील. आता इक्वेशन कोंडाणा फायटर्स आणि सिंहगड चॅम्पियन. धावा झाले 20, गडी बाद झाले 2 आणि चेंडू शिल्लक 2 बॉल 17. मॅच मध्ये पकड निर्माण केली. गुड बॉलिंग. सिंहगड चॅम्पियन 37 वर थांबवलं अक्षरशः. चांगल्या गोलंदाजीनं खुश केलं. आता फॉर्मॅलिटीज 1 बॉल 17. चला पांडवगड रायडर्स मॅच नंबर 10 रेडी राहा आपण. आणि बॅटिंग करेल खंदेरी यंगस्टर्स. चला विनंती करेन. तर प्लेयर ऑफ द मॅच आपण देतोय. सामना जिंकला सिंहगड चॅम्पियननं आणि देऊया आपण प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच प्रशांत. तर विशाल गर्ग यांच्याकडून महेश यांचं अभिनंदन. आणि हा सामना 3 षटकांचा आहे. त्याचं रिझन सुद्धा आम्ही सांगतो लगेच म्हणजे कुणाला डाऊट्स नको. विशाल गर्गकडून यांच्याकडून महेश केनी यांना 1000 रुपये मॅच जिंकल्याबद्दल. 3 ओव्हर्स काय त्याचे जस्टिफिकेशन द्या जेणेकरून भरपूर जणांचे डाऊट्स क्लिअर होतील. तर महेश केनीला रुपेश पाटील आणि विशाल गर्ग यांच्या वतीन 1000. चला या आपण स्टेजवर टाळ्या. मॅन ऑफ द मॅच देतो. हा सामना 3 षटकांचा असेल. महेश केनी या आपण. महेश केनी या आपण. त्यांना आपण देतो प्राइज. सामना जिंकल्याबद्दल आपण हे प्राइज. बाबा आणि मामा आणि मोहित यांना 500 रुपये महेश केनी यांच्या वतीनं. प्रशांत कांबळे 4 ओव्हर आहेत का. चला मॅच ऑन करा. बॅट्समन पाठवा लगेच. बॅट्समन जा तिकडे. प्रज्योत तिकडे जाऊन ये. चला